नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विरसई येथे सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती महाराष्ट्र यांच्या वतीने समाज प्रबोधनपर व्याख्यान संपन्न। दापोली तालुक्यातील आदर्श गाव विरसई येथे विरसई जनसेवा मंडळ रजिस्ट्रेशन व विरसई जनसेवा महिला मंडळ रजिस्ट्रेशन यांनी सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विषयांवर प्रबोधनपर व्याख्यान कोकणचे गाडगे महाराज सेवानिवृत्त मुंबई पोलीस अधिकारी माननीय श्री मारुती काका जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्याख्यानातून अनुभव सादर करताना समाजातील अज्ञानाचा फायदा घेत भोंदूगिरी, बुवाबाजी, मूठ मारणे, जादूटोणा करून फसवणे व आपण कसे फसले जातो व आर्थिक मानसिक नुकसान आदींचा बळी जातो याचे सोप्या वैज्ञानिक प्रयोग व प्रात्यक्षिक करून दाखवले। तसेच घरात बाळ जन्माला आल्यावर, घरात मृत व्यक्ती झाल्यावर व विविध प्रकारच्या अनिष्ट रूढी, शांती, अनावश्यक पूजा, विधवा प्रथा आदी विषयी विविध घडलेली उदाहरणे संदर्भ ग्रंथातील दाखले देऊन हाताळले व विस्तृत मार्गदर्शन केले व जसे आपण राहण्याचे घराचे स्वरूप गवताची झोपडी, मातीचे घर, पत्र्याचे घर ते आता स्लॅबचे घर असा बदल केला, तर मग पूर्वीपासून सुरू असलेल्या अनिष्ट रूढी बंद करून बदल का करत नाहीत? तर तो बदल आपण केला पाहिजे। सध्याचे विज्ञान युग आहे, त्यानुसार अनिष्ट रूढीमध्ये अडकून फसण्यापेक्षा सर्व अंधश्रद्धांचे निर्मूलन आपण केले पाहिजे। त्यासाठी भरपूर वाचन व शिक्षण घ्यावे असे प्रबोधनातून विचार व्यक्त केले। यानंतर शिवप्रवर्तक श्री प्रदीप कांबळे सर यांनीही शिक्षणविषयक विचार व्यक्त करून भविष्यात आपल्यातून सनदी अधिकारी तयार व्हावेत यासाठी स्पर्धा परीक्षा तयारी करावी असे मत व्यक्त केले। आभार प्रदर्शनपर मनोगतातून विरसई जनसेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री विठ्ठल माने यांनी आदर्श गाव विरसई येथे विधवा पद्धत बंद करून महिलांना समाजात मानाचे स्थान देणे व इतरही अनिष्ट प्रथा रूढी बंद करून परिवर्तनाची सुरुवात गावात झाली आहे। त्याचाच एक भाग म्हणून गावाला शासनाचे स्वच्छता पुरस्कार, आदर्श गाव स्मार्ट ग्राम पुरस्कार, माझी वसुंधरा अभियान 4.0 कोकण विभागात प्रथम पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त होऊन गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे असे प्रतिपादन करून उपस्थितांचे आभार मानले। तसेच यावेळी श्री मारुती काका जोशी यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी आदर्श शाळा विरसई या शाळेतील नुकत्याच जिल्हा परिषद नासा इस्रो उपक्रमात यशस्वी झालेल्या कुमारी जान्हवी राजेंद्र तांबुटकर व विनीत विनय राणे व कुमार अथर्व गणेश तांबेडकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रम प्रसंगी सहमार्गदर्शक म्हणून शिवप्रवर्तक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्री कृष्णाजी कोकमकर, श्री महेंद्र जालगावकर, श्री विलास डिके, श्री एकनाथ भुवड, श्री माळी आदी सत्यशोधक शिवप्रवर्तक समितीचे सदस्य उपस्थित होते। तसेच विरसई जनसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री कृष्णा राणे, सचिव श्री अनिल पिंपळकर, सरपंच सौ मनोरमा राणे, महिला मंडळ अध्यक्षा सौ सुनीता जाधव, सचिव सौ सारिका राणे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री संजय पिंपळकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री वीरेश कदम, वीरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील कुमार गोरिवले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप भेकत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुभाष पिंपळकर तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व महिला विद्यार्थी उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील राणे, प्रास्ताविक श्री अनिल पिंपळकर व आभार श्री विठ्ठल माने यांनी मानले। कार्यक्रमाच्या शेवटी गावातील मंडळाचे मुंबई ज्येष्ठ सभासद श्री गणपत भुवड यांनी आपल्या घरबांधणीचा मुहूर्त उद्याच आहे, सदर पाया भरणीचा मुहूर्त व पूजा कोणत्याही प्रकारे पुरोहित विधी न करता स्वतः पूजा करून करणार असल्याचा संकल्प केला। शेवटी संस्थेमार्फत गावाला बळीपूजा करण्यासाठी आवश्यक साहित्य, फोटो, श्लोक व इतरही धार्मिक विधी स्वतः कशा करायच्या याचे मार्गदर्शक पुस्तक वीरेश्वर वाचनालयासाठी व ग्रामस्थांसाठी भेट म्हणून दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, दापोली। असं म्हटलं की ह्याच्यामध्ये काय पाहिजे ती वस्तू घेऊ शकतो। मोठे दोघेजण खाऊ देतात तुला एका हातात नाही सापडणार,